पंचगंगा प्रदूषणाचं कोल्हापूर महापालिकेला गांभीर्य नाही। प्रदूषण पाहणी दौऱ्याला पालिका अधिकाऱ्यांनी मात्र दांडी मारली। प्रदूषण नियंत्रण मंडळ पालिकेकडून या संदर्भात पाहणी केली जाणार होती। कोल्हापुरात नाल्याचं पाणी थेट नदीत मिसळत असल्याने पंचगंगा प्रदूषणात मोठी वाढ झाली। याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण कार्यकर्ते आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून संयुक्त पाहणी केली जाणार होती। मात्र या पाहणीला महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दांडी मारली। यातून महापालिका अधिकाऱ्यांना नदी प्रदूषणाचं गांभीर्य नसल्याचं आता स्पष्ट दिसतंय। पंचगंगा नदीकाठी असणारे अनेक गावं इचलकरंजीपर्यंत, कुरुंदवाडपर्यंत ही या पाण्यावर अवलंबून आहेत। परंतु काय वस्तुस्थिती आज अशी झाली आहे की या नाल्याला जोडणारे सर्व नाले, कोल्हापुरातले 12 नाले, प्रत्येक गावातले नाले या पंचगंगाला मिळालेले आहेत। त्यामुळं अक्षरशः पंचगंगा नदी ही गटारगंगा झालेली आहे। याबाबत माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे। याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयानं निर्देश पण दिलेले आहेत, परंतु पुणे विभागीय आयुक्त, कलेक्टर, महानगरपालिका आयुक्त, प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करत आहे। त्यामुळं उद्या लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। जयंती नाल्यामध्ये पाण्याचा ओव्हरफ्लो दिसत आहे। कचरा काढण्याचं वगैरे काम महानगरपालिकेकडून चालू आहे, पंपिंग पण चालू आहे। पण महानगरपालिकेच्या जे पाटील आहेत त्यांनी सांगितले की कालच्या थोड्याशा पावसाच्या ह्याच्यामुळे ओव्हरफ्लोचं प्रमाण झालेलं आहे, तर पाणी ओव्हरफ्लो होऊन जात आहे नदीमध्ये। पाणी जे आहे हे ड्रेनेज व्यवस्थेनं जोडलं गेलं पाहिजे एसटीपीला, पण ड्रेनेज व्यवस्था कोल्हापूरमध्ये 100% नाही आहे। त्यामुळे जे नाले आहेत, नाल्यामध्ये ड्रेनेज येतं, तर ते नाले अडवून त्याचं ट्रीटमेंटकडे जाणं अपेक्षित आहे। पण जी आता सध्याची महानगरपालिकेकडे ट्रीटमेंट फॅसिलिटी आहे ती कमी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।